सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांच्या वतीने पंडित कवींवर जी व्याख्यानमाला चालू आहे त्या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची संधी मला दिली याबद्दल मी संयोजकांचे आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानते. मला जो विषय दिलेला आहे तो नल दमयंती स्वयंवर असा आहे. रघुनाथ पंडितांचं हे काव्य, त्या काव्याचा परिचय आपण करून घेऊया. 13व्या शतकापासून ते साधारण 17व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला मध्ययुगीन कालखंड असं म्हटलं जातं. या कालखंडामध्ये संत काव्य, पंडिती काव्य किंवा आख्यान काव्य आणि शाहिरी वाङ्मय असं 3 प्रकारामध्ये विभागलं जाता येतं. त्याचप्रमाणे आणखीन एक वर्गीकरणही केलं जातं, ते म्हणजे भाष्य काव्य, कथा काव्य आणि भावकाव्य. तर या कालखंडामध्ये म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून पुढचा जो कालखंड एकनाथांपर्यंतचा हा संत साहित्याचा कालखंड. एकनाथ हे संत साहित्य आणि पंडिती काव्य यांच्यामधला दुवा मानले गेलेले आहेत. एकनाथांच्या काळापर्यंत संत साहित्याची जी परंपरा आहे ती चालू होती. संत साहित्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवत भक्ती आणि ही प्रेरणा आणि त्यांचं जे ध्येय होतं ते होतं मोक्षप्राप्ती. संतांनी काय केलं होतं तर आपल्या काव्यामधून लोकांना दया, क्षमा, शांती, भूतदया, मानवजातीविषयीचं प्रेम, सदाचार, सद्वर्तन यांची शिकवणूक संतांनी दिली. ज्ञानेश्वरांनी 2 प्रकारची क्रांती केली. एक संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये आणलं ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि सामाजिक क्रांती ही केली. म्हणजे सर्व जाती जमातीच्या विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांना भक्ती करण्याची आणि रचना, काव्य रचना करण्याची मुभा आहे असं एक आश्वासन त्यांच्या आपल्या साहित्यातनं त्यांनी दिलेलं आहे आणि शिकवणुकीतून दिलेलं आहे. आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसतं की 18 पगड व्यवसाय करणारे लोक रचना करू लागलेले आहेत. तो काळ हा यादव काळ होता, ज्ञानदेवांचा काळ. समाजामध्ये एक शांतता होती. यादव राजे कलाप्रेमी होते, संस्कृतीप्रेमी होते आणि त्यामुळे या सगळ्याची रुजवण चांगल्या गोष्टीची समाजामध्ये झालेली होती. त्यानंतर मात्र हळूहळू ही सगळी परिस्थिती किंवा हे वातावरण बदलत गेलं आणि सहजतेकडून किंवा भावात्मकतेकडून, श्रद्धेकडून कविता थोडी दूर गेली. म्हणजे संत काव्यामध्ये जी आत्मीयता होती, भावभक्तीचा जिव्हाळा होता आणि त्यानुसार अतिशय उत्कट अशी सुंदर काव्यरचना ही होत होती अभंग, ओव्या या माध्यमातनं. पंडित कवींचं लक्ष मात्र बाह्य गोष्टीकडे होतं. म्हणजे भावनाशीलतेपेक्षा पांडित्य प्रदर्शन हा त्यांचा हेतू आपल्याला त्यांच्या रचनांमधून दिसतो. या पंडित कवींचे आदर्श होते संस्कृत महाकाव्य हा आदर्श होता. कुठलीही संस्कृत महाकाव्य तर कालिदासाचं रघुवंश कुमार संभव, भारवीचं किरातार्जुनीय, माघाचं शिशुपालवध आणि श्रीहर्षाचं नैषधीय चरित्र या महाकाव्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पंडित कवींनी रचना करायला प्रारंभ केलेला दिसतो. या पंडित कवींमध्ये महत्वाचे पंडित कवी म्हणजे वामन पंडित, मुक्तेश्वर हा एकनाथांचा नातूच होता. तर अतिशय रसाळ, शृंगारप्रधान, निसर्ग वर्णनपर काव्यामुळे कलाकवीच म्हटलं गेलं. पंडित कवींच्या संदर्भामध्ये मुक्तेश्वर आणि रघुनाथ पंडित हेच 2 अतिशय उत्कट
रसपूर्ण रचना करणारे, कवी प्रतिभा असलेले असे पंडित कवी आहेत असं म्हणावं लागतं. शामराज, नागेश, विठ्ठल हेही पंडित कवीच होते, पण यात दोघांच्या तुलनेने बेताचे. श्रीधर कवींचं मात्र हरिविजय आणि पांडव प्रताप हे ग्रंथ लोकप्रिय झालेले आहेत. रघुनाथ पंडित प्रसिद्धी पावले ते त्यांच्या दमयंती स्वयंवर या काव्यामुळे. त्यांच्या डोळ्यापुढेही आख्यान कवींची परंपराच होती की रामायण, महाभारत, भागवत यामधल्या काही कथा निवडायच्या आणि त्यावर आख्यानं रचायची. आख्यान काव्याला स्वयंवर काव्य असंही म्हटलं जातं. ही आख्यानं लोकप्रिय झाली याचं कारण या कथा लोकांच्या परिचयाच्या होत्या. त्याच्यामध्ये श्रीराम, श्रीकृष्ण, रुक्मिणी, सुभद्रा, द्रौपदी या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा असायच्या त्या सर्व परिचित होत्या. लोकांच्या मनामध्ये आदरभाव असलेल्या, प्रेमभाव असलेल्या अशा होत्या. आणि ही आख्यानं त्या काळामध्ये जी कीर्तन संस्था अतिशय मान्यताप्राप्त अशी होती, त्या कीर्तन संस्थेला ही आख्यानं अतिशय उपयोगी पडणारी अशी होती. कारण कीर्तनामध्ये कथा, काव्य, गायन, नृत्य, थोडंसं वादन हे सगळं असायचं. आणि त्यामुळे एक मनोरंजनाचाही प्रकार आणि समाज शिक्षणाचाही प्रकार म्हणून कीर्तन संस्थेकडे पाहिलं गेलेलं आहे. म्हणजे लोकशिक्षणाचा तो एक अतिशय सुसंस्कृत असा मार्ग होता. तर अशा प्रकारे या पंडित कवींनी मुख्यतः काहींनी आध्यात्मिक रूपकामधून कथा या सांगितलेल्या दिसतात. त्याच्याच उदाहरण आहे एकनाथांचं. त्यांचं जे रुक्मिणी स्वयंवर आहे, हे रुक्मिणी स्वयंवर त्याचा आत्मा आध्यात्मिकच आहे. पण त्यांनी समकालीन संदर्भ त्याच्यामध्ये बरेचसे आणले आणि आपलं रुक्मिणी स्वयंवर सजवलेलं दिसतं. पण एकनाथांच्याही आधी आख्यान काव्य लिहिली गेली होती. त्याचा म्हणजे जो प्रारंभ आहे तो महानुभावीय कवींपासून झालेला आपल्याला दिसतो. महानुभावीय कवी नरेंद्र याचं रुक्मिणी स्वयंवर हे अत्यंत सुंदर असं काव्य 1292 मधलं आहे. तर भास्कर भट्ट बोरीकराचं शिशुपाल वध हे काव्य 1313 मधलं आहे. या काव्याच्या बाबतीत काय झालं की महानुभावीय कवींनी आपलं सर्व लेखन सांकेतिक लिप्यांमधून केलेलं होतं आणि त्यामुळे बराच काळपर्यंत हे समाजाच्या समोर आलंच नाही. त्या काळामध्ये जेव्हा वि. ल. भावे किंवा इतर काही विद्वानांनी या सांकेतिक लिप्यांचा उलगडा केला, प्रकळा, पारमांडिल्य, सुंदरा वगैरे त्यांच्या लिप्या होत्या सांकेतिक, आणि त्या लिप्या म्हणजे किल्लीने कुलूप उघडल्यावरती आत काय आहे ते दिसतं तसं इथे झालं. आणि मग हळूहळू ही काव्यरचना लोकांच्या पुढे आली असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे या काव्याची परंपरा निर्माण होऊ शकली नाही. जरी सुरुवातीला त्यांनी आख्यानं लिहिलेली असली तरी. कोणत्याही कवीचा किंवा कलाकृतीचा अभ्यास करताना, ती रचना समजावून घेताना त्या कवीचा काळ लक्षात घ्यावा लागतो. ज्ञानदेव किंवा महानुभावांचा जो काळ होता हा यादव काळ होता आणि समाजामध्येच आता म्हटलं तसं एक समृद्धी, सुख, शांतता होती. यादव राजे मुळात कलाप्रेमी होते, सुसंस्कृत होते. नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये केशर कुंकुमाचे सडे, रत्ने, मोती इत्यादी संदर्भ येतात. त्याच्याच वरनं तत्कालीन वैभवाची काही आपल्याला कल्पना येऊ शकते. नरेंद्राला रसडोळस जाणकार श्रोते अपेक्षित होते. आता याउलट एकनाथांचा कालखंड हा बहामनी कालखंड होता. मुस्लिम आक्रमण हे सांस्कृतिक आक्रमण होतं. आपले धर्मग्रंथ, चालीरीती, रिवाज, पूजास्थानं यावरती घाला पडत होता आणि त्यामुळे समाज सैरभैर झालेला होता. आपली देवदेवत सोडून इतरांची पूजायला लागलेला होता आणि म्हणून एकनाथांना लोकशिक्षकाची भूमिका घ्यावी लागलेली आपल्याला दिसते. हा सगळा कालखंड
एक अंधारी वगैरे सगळं झालं आणि शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ही या काळातली एक महत्वाची घटना ठरली. कारण स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्म या त्यांच्या त्रिसूत्रीमध्येच आपल्याला आपल्या भूमीच्या भरभराटीचं सांस्कृतिक आश्वासन मिळतं. आणि या शिवकालामध्ये रघुनाथ पंडित हा कवी होऊन गेलेला आपल्याला दिसतो. हे रघुनाथ पंडित कोण, कुठले यावर विद्वानांनी अनेक मतं व्यक्त केलेली आहेत. त्या काळी एक ज्याला आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो, दस्तऐवजीकरण म्हणतो, ते तितकंसं होत नसे. त्यामुळे अगदी ज्ञानेश्वर 1 का 2 इथपासून सुद्धा चर्चा झालेल्या आहेत. तसेच रघुनाथ पंडितांच्या बद्दल सुद्धा झालेल्या आहेत. परशुराम पंत गोडबोले यांनी 1854 मध्ये नवनीत या काव्यसंग्रहामध्ये मराठीतल्या काही प्रसिद्ध कवींच्या काव्याचे वेचे प्रसिद्ध केले आणि त्यामध्ये रघुनाथ पंडितांच्या नल दमयंती स्वयंवराचा समावेश आहे. माधव चंद्रोबा डुकले यांनी सर्व संग्रह या ग्रंथामध्ये 1860 मध्ये रघुनाथ पंडितांचा परिचय दिला. 1883 मध्ये काव्यसंग्रह मधून ज.वा. मोडक यांनी अरणीकर आनंद तनय आणि रघुनाथ पंडित हे परस्परांचे व्याही होते अशी एक तळटीप दिली. इसवी सन 1900 मध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे तंजावरला गेले असताना त्यांनी तिकडे रघुनाथ पंडितांविषयी त्यांना काही आख्यायिका ऐकायला मिळाल्या आणि महत्वाचं म्हणजे त्यांना गजेंद्र मोक्ष आणि रामदास वर्णन ही रघुनाथ पंडितांची 2 काव्यही मिळाली. 1903-4च्या सुमाराला मळकर्णीकर यांना कारवारला दमयंती स्वयंवराची एक प्रत सापडली. तिच्यामध्ये शेवटच्या श्लोकात नळाते देऊनी नर पियुपानी ही गगनी निघाले त्यामागे नळ सहकरी राजगमनी स्वराज्य सर्वाते द्विज ऋषी जनिते सुख करी कथा ऐसी चंदावर कर रघुनाथ चिकरी असा उल्लेख आहे. पण आज ज्यांनी रघुनाथ दमयंती स्वयंवराची जी प्रत ज्यांनी संपादित केलेली आहे 1934 मध्ये त्या प्राध्यापक अ. का. प्रियोळकर यांनी ही रचना हा श्लोक प्रक्षिप्त आहे असं म्हटलेलं आहे. द. सी. पंगू, पाटणकर, राजोपाध्ये, वालावलीकर, श्रीम वर्दे अशा अनेक अभ्यासकांनी त्यावर आपली विविध मतं मांडलेली आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वादामध्ये न शिरता आपण रघुनाथ पंडिताविषयी बोलूया. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांनी असं म्हटलंय की कित्येकांच्या मताने तर हे काव्य पहिल्या प्रतीचे उतरले आहे आणि सर्व मराठी कवीत हा कवी अग्रगण्य म्हणण्याजोगा आहे. निबंध मालाकार चिपळूणकरांनी मोरोपंतांची कविता या आपल्या निबंधात हा ग्रंथ कोणत्याही संस्कृत काव्याशी तोलला असता त्याला हलका ठरवणारा रसिक क्वचितच सापडेल असं या काव्याबद्दल म्हटलेलं आहे. या रघुनाथ पंडितांचा काळ आहे 1650 ते 1720. दमयंती स्वयंवर हे त्यांचं महत्वाचं आख्यान काव्य आहे. पण कोणत्याही कवीची एक उच्च दर्जाची कलाकृती निर्माण होते त्याच्या अगोदर त्यांनी काही काव्यरचना केलेली असते. विकासक्रमाचे काही टप्पे असतात त्याच्या प्रतिभेच्या आणि तोही अभ्यासकाला तो विकासक्रम लक्षात घ्यावा लागतो. ज्ञानदेवांचा एक अपवाद आहे, ते परिणत प्रज्ञ प्रतिभावान सिद्ध योगी होते, परंतु इतरांच्या बाबतीमध्ये मात्र तसं म्हणता येत नाही. रघुनाथ पंडितानं दमयंती स्वयंवरापूर्वी रामदास वर्णन आणि गजेंद्र मोक्ष ही काव्य लिहिलेली होती. रामदास वर्णनामध्ये त्यांनी अर्थातच रामदासांना अत्यंत आदराने नमन केलेलं आहे. रघुनाथ पंडित हा तंजावरचा आणि तंजावरला रामदासही गेलेले होते हे आपल्याला माहित आहे. रामदास वर्णन हे वसंत तिलका वृत्तातलं 11 समासात रचलेलं काव्य आहे. रामदासांबद्दल रघुनाथ पंडितांना नितांत आदर होता. ते त्यांना आपले श्रेष्ठ गुरुवर्य मानत होते आणि तसे उल्लेख त्यांनी केले
गुरुवर्य नमो नमोजी, श्री रामदास गुरुतो नमिला प्रमोदे, साष्टांग वंदन करीन तया समर्था, असं ते सतत म्हणत राहिले आणि त्याने आपला भक्तिभाव व्यक्त केलेला आहे. दासबोध या ग्रंथाबद्दल सुद्धा त्यांना नितांत आदर असलेला आपल्याला त्यांच्या या ओळींवरनं लक्षात येतं. आता पहिलं जे काव्य ते गजेंद्र मोक्ष रघुनाथ पंडितांचं. ही गजेंद्र मोक्षाची कथा भागवतातल्या अष्टमकंधामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये येते. या आधारावरती वेगवेगळे वृत्त वापरून 58 श्लोकांमध्ये रघुनाथ पंडितांनं हे काव्य लिहिलेलं आहे. त्याचा विषय काय आहे तर नकराच्या तडाख्यातून गजेंद्राला श्री हरीने म्हणजे विष्णूने सोडवले आणि ही कथा शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला सांगितली, अशी ही याची पार्श्वभूमी आहे. मग यामध्ये ही कथा ज्या परिसरामध्ये घडली त्या परिसराचं वर्णन रघुनाथ पंडितांनी केलेलं आहे. प्रथम त्यांनी श्री विष्णूला नमन केलेलं आहे. पुढे त्रिकूट पर्वत, त्याच्यावरची सरोवर, वृक्ष, वेली, फुलं, फळं या सगळ्याचं वर्णन तो करतो आणि ऋतुपाख्य उपवन, कमलपुष्प, भृंग यांच्या संबंधी अतिशय रसभरीत असं वर्णन तो करतो. या उपवनामध्ये एक सरोवर होतं. तिथे त्रिकूट पर्वतावर राहणारा एक मदोन्मत्त गजेंद्र आपल्या कुटुंबियांना घेऊन पाणी प्यायला आला. त्यावेळेला तिथल्या मगरीने त्याचा पाय धरला. त्या दोघांची बरीच खेचाखेच झाली. मगर आपली पकड घट्ट करत होती, हा पाय सोडवून घेत होता. काही यश येईना तेव्हा गजेंद्राने विष्णूचा धावा केला आणि खूप विनवणी केल्यावरती विष्णूने आपल्या भक्ताला सोडवलेला आहे. तर अशी ही जी कथा आहे ती कथा गजेंद्र मोक्षामध्ये येते. हा गजेंद्र कोण होता तर तो पूर्वजन्मीचा द्रविड देशातला पांड्य प्रांतातला इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. एके दिवशी तो मौन धारण करून बसलेला असताना अगस्त्य मुनी तिथे आले आणि राजा स्वस्थ बसलाय, आपलं आदरातिथ्य करत नाही, आपल्याला नमन करत नाही. हे पाहिल्यानंतर त्याने राजाला शाप दिला की तू उन्मत्त हत्ती होऊन वनामध्ये फिरत राहशील. त्यावेळेला राजा अतिशय विनम्रतेने त्यांच्या पुढे गेला आणि त्याने उशाप मागितला. तेव्हा त्यांनी त्याला उशाप दिला की श्री विष्णू तुझा उद्धार करतील. आणि मग गजेंद्र मुळात होता तसा राजा झाला आणि नक्रही गंधर्व झाला. अशी ही गजेंद्राची कथा आपल्या काव्यामध्ये त्यांनी गुंफलेली आपल्याला दिसते. या 2 काव्यानंतर दमयंती स्वयंवर ही काव्यरचना त्यांनी केलेली आहे. धर्मराज द्यूतामध्ये हरला असताना अतिशय दुःखी होऊन निराश होऊन बसलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी बृहदश्व ऋषींना प्रश्न विचारला की माझ्या इतका अभागी दुःखी राजा तुम्ही कुठे पाहिलेला आहे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की हो, मी नलराजा असा एक दुःखी राजा पाहिलेला आहे. त्याचं चरित्र तशा प्रकारचं आहे की महाभारताच्या वनपर्वामध्ये 50 ते 77 पर्यंत 28 अध्यायामध्ये आलेली ही कथा आहे आणि हर्षाच्या नैषधीय चरितामध्ये 22 सर्ग आहेत. रघुनाथ पंडितांच्या काव्याचा जो आधार आहे तो हर्षाचं नैषधीय चरित्र हा आहे. हा नलराजा वीरसेनाचा पुत्र होता. विदर्भाचा राजा भीमक याची दमयंती ही कन्या होती, अर्थात अतिशय उपवर सुंदर अशी ही कन्या, आणि त्यांची ही कथा आहे. ही कथा सांगण्यामागची
आपलं जे काही प्रयोजन होतं किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला ही कथा सांगायची आहे, हे मोठं रसाळपणे रघुनाथ पंडितांनी सांगितलंय. कथा बोलू हे मधुर सुधा धारा, होय शृंगारा करुण रसा थारा. करुण आणि शृंगार हे दोन रस माझ्या काव्यामध्ये मी व्यक्त करू इच्छितो. पण या कवितेमध्ये, या काव्यामध्ये करुण रसाला फारसा थारा नाही. करुण रस कुठे दिसतो? जेव्हा हंसाला राजाने पकडलेला आहे, त्यावेळेला तो विनवणी करतो. तिथे फक्त थोडासा करुण रस आहे. बाकी कुठेही करुण रस या काव्यामध्ये आपल्याला आलेला दिसत नाही. हा नलराजा मृगयेसाठी बाहेर पडला आणि वाटेतल्या एका उद्यानामध्ये त्याला एका सरोवरात राजहंस दिसले. सुवर्णाचे पंख असलेला एक राजहंस त्यामध्ये होता आणि त्याला तो कसा दिसला, तर सरोवराच्या काठाशी पहुडलेला होता. त्याला पकडण्यासाठी राजा पुढे झाला आणि त्याने पकडलं. त्या हंसाचं वर्णन या दमयंती स्वयंवरामध्ये नल, दमयंती आणि हंस ही तीनच प्रमुख पात्र आहेत. बाकी काही छोटे छोटे उल्लेख कथेच्या ओघामध्ये येतात. म्हणजे दमयंतीची आई आहे, भीमक राजाचा उल्लेख येतो, इंद्र, अग्नी, वरुण हे देवांचा उल्लेख येतो. पण मुख्यतः या तीनच व्यक्तिरेखा आणि रघुनाथ पंडिताच्या प्रतिभेचा स्पर्श विशेषत्वाने जाणवतो, की त्या काळामध्ये त्यांनी हंसाला मानवी वाणी बहाल केली आणि त्या हंसाचं इतकं जिवंत चित्रण, म्हणजे सर्व मानवी भावभावना त्या हंसाच्या ठिकाणी असलेल्या त्यांनी वर्णन केलेल्या आहेत आणि ही गोष्ट खरोखर अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. तर त्या हंसाला पकडण्यासाठी तो गेला. त्यावेळेला तो कसा होता? त्यातील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला. पोटीच एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तनू लपवी भूप तया पाहतो. स्वभावोक्ती अलंकाराचं एक सुंदर उदाहरण इथे आहे. रघुनाथ पंडितांच्या किंवा एकूणच पंडित कवींच्या काव्याचं एक वैशिष्ट्य आहे, की अनेक प्रकारची वृत्त आणि अलंकार त्यांनी आपल्या काव्यामध्ये वापरलेले दिसतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं पांडित्य हाच त्यांच्या एकूण काव्यरचनेचा स्थायीभाव असल्यामुळे भावाभिव्यक्तीपेक्षा कौशल्य आहे रचनेत मोठे असं जर म्हटलंय ना, ते कौशल्य आणि आपलं पांडित्य दाखवण्याची एक उर्मी त्यांच्यामध्ये अधिक होती. काही ठिकाणी भावना आपल्याला दिसतात, व्यक्त झालेल्या आहेत, नाही असं नाही. परंतु त्यांचं प्रमाण कमी आहे आणि मुख्यतः आपली विद्वत्ता दाखवण्याचाच एक प्रयत्न त्यांच्या ठिकाणी दिसतो. अशा अलंकारांमधलं एक सुंदर उदाहरण भ्रांतिमान अलंकाराचं आहे. ते सर्व परिचित आहे. भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे, पाहुनी मानूनी तिचीच विशाल नेत्रे, घालीन अंजन अशा मतीने तटाकी, कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. नलराजा दमयंतीचा ध्यास त्याला लागलेला आहे आणि त्याने एके ठिकाणी कमळाच्या पानावर भृंग म्हणजे भुंगे बसलेले दिसले आणि त्याला वाटलं की ही दमयंतीचीच विशाल टपोरे अशी नेत्र आहेत, तिचे डोळे आहेत आणि त्या डोळ्यामध्ये अंजन घालावं, काजळ घालावं अशा विचाराने, अशी भावना मनात येऊन तो खाली उतरला आणि पाण्यामध्ये विलोकी म्हणजे पाण्यामध्ये भिजला. तर एक सुंदर अशी इथे कल्पना त्यांनी केलेली आहे. त्या अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक असे अनेक अलंकार त्यांनी आपल्याला वापरलेले दिसतात. राजाने हंसाला पकडल्यानंतर अतिशय करुण बुद्धीने तो राजाला सांगतोय, की मला सोड. का सोड? म्हातारी उडता नयेची तिजला माता मदीया अशी, कांता काय वदो नवप्रसवती साता दिसांची तशी. पाता त्या उभयांच मी मजविधी घातास योजी तसे, हाता माझी नृपा तुझ्या गवसलो आता करावे कसे. माझी घरी म्हातारी आई आहे, नुकतीच प्रसूत झालेली पत्नी आहे
आणि त्या दोघांना आधार माझाच आहे, असा मी बिचारा तुझ्या हाती पडलोय, तेव्हा कृपा करून मला सोड. नलराजा अतिशय उदार मनाचा, न्यायप्रिय, प्रेमळ, सुसंस्कृत असा राजा होता. त्यांनी त्याला सोडलं आणि हे त्याचे उपकार हंसही विसरलेला नाही. तो त्याला जाताना म्हणतोय, की मी हे लक्षात ठेवीन आणि मीही कधीतरी तुझ्या उपयोगी पडेन आणि पुढे दमयंतीकडे दूत म्हणून या हंसालाच नळराजाने पाठवलेलं आहे. ती आपल्या मैत्रिणींसमवेत उद्यानामध्ये क्रीडा करत होती. त्यावेळेला हा हंस हळूच तिथे गेला आणि मोठ्या युक्तीने त्याने दमयंतीला बाजूला घेतलं आणि नलराजासंबंधी सांगितलं. दमयंतीने दरबारामध्ये ब्राह्मणांच्या तोंडून नलराजाचा पराक्रम, त्याचं सौंदर्य याविषयी ऐकलेलं होतं. त्यामुळे तिच्याही मनामध्ये त्याच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला आणि अर्थातच ती बेचैन झाली, आजारी पडली आणि त्यावेळेला तो जो प्रसंग प्रसिद्ध आहे, औषध नलगे मजला. आईला तिने सांगितलं, 2 अर्थ येतात. औषध नलगे मजला म्हणजे नलराजा हेच माझं औषध आहे आणि मला औषध नको, न लगे असाही अर्थ आहे. पुढची ओळ येते, परसुनी माता बरे म्हणून डोले. आईच आहे ती. ती म्हणाली, "बरं, असं आहे का? आता सांगते." त्यामुळे इथे आपल्याला दिसतं, की या पंडित कवींनी हे जे महाभारत किंवा पुराणातल्या ज्या व्यक्तिरेखा होत्या, त्यांना एक प्रकारे सामान्य पातळीवरती सर्वसामान्य माणसांच्या अ, भावनांशी जवळीक वाटेल अशा पद्धतीने रंगवलेल्या आहेत आणि हे त्यांचं एक मोठं यश आहे आणि यामुळेच या हरदासांना कथा उपयोगी पडलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. कारण कीर्तन प्रवचनाला येणारा जो श्रोता असतो, त्याला स्वानुभवाचंही दर्शन त्यात कुठेतरी घडावं लागतं. देवादिकांच्या कथांच्या माध्यमातनं किंवा महाभारत पुराणं वगैरे यांच्या कथाच्या माध्यमामधून. तर असे हे जे प्रसंग आहेत, हा जो एक सुंदर श्लेष आहे, औषध नलगे मजला, हे एक रघुनाथ पंडिताचं चातुर्य आहे असं म्हणायला पाहिजे. अनेक सुभाषितही त्यांनी आपल्याला वापरलेली दिसतात. त्यामधलं अतिशय प्रसिद्ध कठीण समय येता कोण कामासी येतो. ज्यावेळेला हंसाला पकडलं, त्यावेळेला त्याच्याबरोबर विहार करणारे जे जलाशयात विहार करणारे त्याचे मित्र होते हंसपक्षी, ते सगळे घाबरून उडून गेले आणि हा राजाच्या हातात सापडला. पण ज्यावेळेला तो मोकळा होऊन पुन्हा आला, राजाने त्याला सोडून दिलं, त्यावेळेला त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. म्हणजे आपला मित्र परत आला सुखरूप. तर अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याचं वर्णन रघुनाथ पंडितांनी अतिशय सुरेख रीतीने केलेलं आपल्याला दिसतं. रघुनाथ पंडिताच्या भाषेमध्ये कधी-कधी आपल्याला काही अरबी, फारसी असे शब्द येतात. यावरनं असं वाटतं, की तो दरबारी वातावरणाशी परिचित असला पाहिजे. पण असं जरी काही असलं, तरी एकूण त्याचं भाषा वैभव, व्यक्तिदर्शन, प्रसंग वर्णन, रसात्मकता हे सगळं या काव्यामध्ये आपल्याला अ, वाचता येतं, अनुभवता येतं. या काव्यातली काही उदाहरणं आपण बघूया. आणखीन एक सांगायचं राहिलं, की मगाशी मी उल्लेख केला प्राध्यापक प्रियोळकर यांचा. तर त्यांनी असं म्हटलंय, की श्री ज्ञानचंद्रोदय मासिकामध्ये पांडुरंग बापू जोशी पावसकर यांनी 1843 मध्ये हे दमयंती स्वयंवर प्रसिद्ध केलं आणि पुढे हा नवनीत मेला 1854 मध्ये परशुराम तात्या गोडबोले यांनी नवनीत संग्रहाच्या द्वारे वाचकांना उपलब्ध करून दिला. आता त्या काळामध्ये असे मराठी कवितेतले सुंदर वेचे प्रसिद्ध करण्याची एक प्रथा होती किंवा नवनीतमध्येच हे गाजलेलं असं पुस्तक आहे महत्त्वाचं. तर त्यामध्ये हे उल्लेख आपल्याला आलेले दिसतात. त्या कारणाने हे त्यातलं जे सौंदर्य आहे किंवा तत्कालीन पार्श्वभूमीवर, काळाच्या पार्श्वभूमीवर त्या काव्याचं जे मोठेपण आहे, हे आपल्याला दिसतं. कल्पना चातुर्य किंवा अलंकारिक वर्णनं ही
दमयंती स्वयंवरामध्ये खूप ठिकाणी अर्थातच येतात. दमयंतीच्या मनामध्ये नळराजाचं वर्णन ऐकून त्याच्याविषयी जो प्रेमभाव निर्माण झाला ते रघुनाथ पंडित कसं सांगतायत बघा. नळराजा कथा सुधाचिन साजे, दमयंती वरवर्णिनी विराजे, मिळणी उभयांसी होय जेथे, अधिकारी अधिकानुराग तेथे. इथे सुधा, वरवर्णिनी, मिळणी आणि अनुराग या शब्दांचा वापर द्वर्थी केलेला आहे. म्हणजे या एका शब्दाचे दोन अर्थ. सुधा म्हणजे अमृत आणि चुना, वरवर्णिनी म्हणजे उत्कृष्ट स्त्री आणि हळद, मिळणी म्हणजे एकत्र होणं आणि कालवणं, अनुराग म्हणजे प्रीती आणि लाली. नळराजाची कथा आणि विनयवती ज्येष्ठ स्त्री. चुना आणि हळद एकत्र आल्यावर तांबडा रंग किंवा लाली निर्माण होते, असा हा दृष्टांत आणि श्लेष अलंकार या ठिकाणी आलेला आहे. रघुनाथ पंडित अतिशयोक्त वर्णन सुद्धा कसा करतो. नळराजाच्या घोड्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जो अंबरी उधळता खुर लागला आहे, तो चंद्रमा निज तनूवरी डागला आहे. जो या यशास्तव कसे धवलत्व नेघे, शृंगारीला हय तयावरी भूप वेधे. नळाचा घोडा इतका चौखूर उधळला उडाला आणि त्याची टाप चंद्राला लागली. त्याच्यामुळे चंद्रावर डाग पडला आणि इतकं मोठं यश घोड्याने मिळवल्यामुळे तो घोडाच धवल झाला, पांढरा झाला. तर ते घोड्याचं आभाळापर्यंत उडणं, त्याची टाप चंद्राला लागणं, चंद्रावर डाग पडणं आणि तो इतका उंच उडाला म्हणून धवलं, पांढरा शुभ्र होणं, ही सगळी अतिशयोक्ती त्या कल्पनारम्यता आपल्याला दिसते. त्याचं दुसरं एक सुंदर उदाहरण मला फार आवडलं. तयावनी एक तटाक तोये, तुडुंबले तामरसान पाये, निरंतरामंद मरंद वाहे, तयातही यास्तव रिक्त नोहे. ह्या तळ्यातलं पाणी उन्हाळ्यामध्येही आटत का नाही? तर त्याचं उत्तर काय देतोय हा रघुनाथ पंडित, तर कधीही नाच न पावणाऱ्या कमल पुष्पांमधल्या रसस्रोतांमुळे हे तळ उन्हाळ्यातही तुडुंब भरलेलं असतं. किती सुंदर कल्पना आहे बा, की कमल पुष्प, त्याच्यामधल्या रसाचा स्रोत आणि तो स्रोत वाहत असल्यामुळे सदैव त्यातलं पाणी कधी आटत नाही. दमयंती हंसाला पकडायला जाते त्यावेळेचं जे वर्णन आहे तेही फार छान आहे. अनुप्रास अलंकार आहे. हे मंद मंद पद सुंदर कुंददंती, चाले तसा मद धुरंदर इंद्रदंती, हंसा धरू जवळी जाय कृशोदरी ते, निष्कंप कंकणा करासी पुढे करीते. यातून दमयंती किती सुंदर नाजूक होती. ती हळुवारपणे तिथे गेली. आपल्या हातातल्या बांगड्या, त्या बांगड्यांचाही आवाज होऊ नये ह्याची तिने काळजी घेतली. तिच्या मनाची अवस्था अतिशय कातर झालेली आहे. अशा प्रकारे ती दमयंती तिथे गेली. आणि सगळ्यात प्रसिद्ध मगाशी जे सांगितलं मी सुभाषितांसंबंधी, तो श्लोक असा आहे. कधी तर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला तो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामासी येतो. अतिशय प्रसिद्ध अशा या ओळी आहेत. या रघुनाथ पंडितांच्या काव्याच्या संदर्भामध्ये निसर्ग वर्णन, मानवी मनाचं दर्शन, वृत्त अलंकार यावरती रघुनाथ पंडितांचं असलेलं प्रभुत्व, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि त्या काळाच्या संदर्भात जर विचार केला तर त्या खूपच वरच्या दर्जाच्या आहेत असं दिसतं. आणि आता मी म्हटलं त्याप्रमाणे की भावनेचा विलास कमी पण पांडित्य प्रदर्शन आहे. याच्यामध्ये थोडेसे अपवाद हे दोन कवी मात्र आहेत, मुक्तेश्वर आणि रघुनाथ पंडित. या काव्यामध्ये जे व्यक्तिदर्शन येतं ते अतिशय सुरेख आहे. दमयंती ही कशी आहे, अतिशय नाजूक अल्लड अशी आहे. ती आपल्या सख्यांबरोबर उद्यानामध्ये खेळते आहे आणि
तिच्या वयानुसार, अल्लड अशा वयानुसार किंवा तारुण्याच्या उंबरठ्यावरती असेल, की वर्णन ऐकून ती प्रेमात पडलेली आहे. नलराजा हा पराक्रमी आहे, चतुर आहे, देखणा आहे आणि अतिशय सभ्य सुसंस्कृत आहे. ज्या वेळेला दमयंतीचं स्वयंवर आईला तिने सांगितलं, औषध न लगे मजला, आणि भीमक राजाने तिचं स्वयंवर मांडलं, त्यावेळेला इंद्र, वरुण, अग्नी आणि यम हेही देव यायला निघाले. वाटेत त्यांना यमराजा नलराजा भेटला आणि नलराजाला त्यांनी सांगितलं की दमयंती आम्हाला, आमच्यापैकी कोणाला तरी वरमाला घालेल असं तू बघ. तो हो म्हणाला. त्यांनी कुठेही आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलं नाही आणि मुख्य म्हणजे त्यांनी शब्द पाळला. तर हे जे काही सगळं नलराजाची थोरवी किंवा त्याच्या मनाचा मोठेपणा याचं चित्रण रघुनाथ पंडितांनी केलेलं आहे. त्यावरनं एक त्यावेळच्या समाजाची किंवा राजे लोकांची नलराजासारखा जो पुण्यश्लोक राजा म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे, तर त्यांची एक सुसंस्कृतता कशी होती हे आपल्याला दिसतं. मग स्वयंवराच्या वेळेला शारदा नावाच्या दमयंतीच्या सखीने दमयंतीला सांगितलं की नरराजा कोणता आहे हे सूचित केलं आणि तिने योग्य त्या व्यक्तीलाच माळ घातली. अशी ही दमयंतीची कथा आपल्याला यामध्ये वाचायला मिळते. हंसाचं जे चित्रण आहे त्या चित्रणामध्ये सुद्धा मानवी मनामध्ये जसे सुंदर भाव असतात आपल्या कुटुंबियांबद्दल किंवा आपल्याला जो मदत करतो त्याच्याबद्दलची कृतज्ञता असते, आपण शब्द पाळला पाहिजे ही जाणीव असते, या सगळ्या वृत्ती हंसाच्या ठिकाणी रघुनाथ पंडिताने व्यक्त केलेल्या दिसतात आणि म्हणून हंसाचं चित्रण सुद्धा अतिशय सुरेख असं झालेलं आहे. दमयंती ही सुद्धा कशी आईशी बोलताना सुद्धा ती सूचकतेने बोलते. औषध नलगे मजला, सहजतेने ती सांगत नाहीये की नलावर माझं प्रेम आहे वगैरे वगैरे. तो काळ, ती परिस्थिती त्यानुसार ते असेल, पण शेवटी ती एक सुसंस्कृत विनयशील अशी राजकन्या होती आणि त्यामुळे ती सूचित करते आहे आईला आणि आईलाही ते प्रेम कळलं आणि नंतर तिने भीमकाजवळ ते सगळं सांगून तिचं स्वयंवर मांडलं, अशी ही कथा आहे. म्हणजे मुख्य ज्या 3 व्यक्तिरेखा मी आता सांगितल्या, नल, दमयंती आणि हंस पक्षी, मानवासारखंच एकूण त्याच्या भावभावनांचं चित्रण आहे. त्यांच्यामधली जी थोरवी आहे ती या काव्याचा हा आत्मा आहे असं मला वाटतं. बाकीची वर्णनं येतात, निसर्ग वर्णनं येतात किंवा इतर काही छोट्या छोट्या व्यक्तिरेखा या ठिकाणी येतात, परंतु हे महत्वाचं आहे. आणि म्हणून पंडिती काव्यामध्ये रघुनाथ पंडितांचं हे एकच काव्य अधिक गाजलेलं आणि अधिक महत्वाचं असं मानलं जातं. बाकीची 2 काव्य ही तुलनेने सामान्य अशी काव्य आहेत. बाकी मात्र त्यांनी काही रचना केल्याचं काही उपलब्ध नाही. तर असा हा रघुनाथ पंडित की ज्यांनी पांडित्य बरोबरच काही अंशी का होईना भावनात्मकता आपल्याला व्यक्त केलेली दिसते. पण संत काव्याची जी परंपरा होती त्याचा मागमूस मात्र कुठेही आपल्याला पंडित कवींमध्ये दिसत नाही. काळाच्या ओघामध्ये, काळाच्या टप्प्यावरती अभिव्यक्ती सुद्धा बदलते आणि आशयही बदलतो असं आपल्याला दिसतं. संत काव्याची जी परंपरा होती ती क्षीण झाली आणि पंडिती काव्याला अधिक मान्यता मिळाली असं आपण म्हणूया. पण पंडिती काव्यामध्ये संत काव्यामधला जो गोडवा होता, जे आत्मसमर्पण होतं, ईश्वर भक्तीचा जो भाव होता, त्यापैकी ईश्वर भक्ती काय किंवा इतरही कुठलीही उत्कट अशा भावनेचा विलास हा आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये दिसतो असं म्हणावं लागतं. आणि त्यामुळे पंडिती काव्य बघा आज सुद्धा संत साहित्य 800 वर्ष झाली तरी टिकून आहे. अडाणी अशिक्षित लोकांच्या मुखामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांच्या ओव्या असतात, पण पंडित कवींच्या ज्या रचना आहेत त्या फारशा आपल्याला दिसत नाहीत. मोरोपंतांचे काही लोकांमध्ये म्हणजे आवडीचे किंवा मुखामध्ये असलेल्या आर्या असतात, नाही असं नाही. प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आहेत, काही चांगले गुण त्याच्यामध्ये आहेत, तरी सुद्धा मनाचा ठाव घेण्याचं जे सामर्थ्य असतं, जे संत कवींमध्ये होतं ते इथे आपल्याला दिसत नाही.
आणि ही एक पंडिती काव्याची मर्यादा आहे असं मला वाटतं. असं जरी असलं तरी मराठी सारस्वतातली ही एक महत्त्वाची शाखा आहे आणि म्हणून पंडित कवींचा अभ्यास किंवा त्यांच्या कुठेतरी त्यांचं योगदान मराठी काव्याला आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि या दृष्टीने रघुनाथ पंडितांचं हे दमयंती स्वयंवर हे एकच काव्य महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे काही गुण शैलीचे किंवा त्यांचं जे वृत्त अलंकारांवर प्रभुत्व होतं त्याचे हे दिसतात आणि ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. धन्यवाद.